ओके. लास्ट लेक्चरला आपण 2 नंबरचे स्क्वेअर बघितले होते आणि आय थिंक लास्टला आपण 3 नंबरची मल्टिप्लिकेशन बघितले होते, राईट ना? हो हो. हो हो हो. हम्म. आता यावेळी आपल्याला बघायचंय 3 नंबरचा स्क्वेअर कसा काढतात. जे 3 डिजिट्स नंबर आहेत त्यांचा आपल्याला स्क्वेअर बघायचा आहे. ओके. तो आज लेक्चर मध्ये थोडस आपल्याला तेच जास्त बघायचं आहे, दॅट इज अ 3 डिजिट नंबर स्क्वेअर. आणि एक मल्टिप्लिकेशनची स्पेसिफिक मेथड आहे जी फक्त त्याच्यामध्ये एक रूल फक्त आपल्याला समजून घ्यायचा आहे. ते एक मल्टिप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे, राईट? सो फर्स्ट आपल्याला 3 डिजिट्सचा स्क्वेअर बघायचा आहे, दॅट इज एक आपण 3 डिजिट नंबर घेऊया, 325 चा स्क्वेअर बघायचा. ओके. जर कोणाकडे कॅल्क्युलेटर असेल तर याचा आन्सर सांगाल का? 325 चा स्क्वेअर किती येतो? वन लॅक 5,625. 1,05,020. 5,625. ओके. तर आपल्याला विदिन अ मिनिट आपल्याला करायचं आहे. ओके. सो त्यासाठी काय करावं लागेल, जसं आपण 2 डिजिटचा स्क्वेअर करत होतो त्या टाईप मध्येच ही मेथड आहे थोडीफार, जो तुम्हाला बघा. आता 5चा स्क्वेअर काय असणार आहे? 25. सो फर्स्ट 5चा स्क्वेअर लिहून घ्यायचा 25. ओके. नेक्स्ट 2चा स्क्वेअर आहे 4, सो इट्स 0, 4. आणि 3चा स्क्वेअर आहे 9, तर लिहिताना 2 डिजिट मध्येच लिहायचं 09, राईट? नेक्स्ट आता काय करायचं, आपल्याला 25 दिसतो, तो 25 मध्ये जे नंबर आहे 2 × 5 करायचं तर 10 होतं. अँड 10 2 म्हणजे या 3 नंबरचा पहिला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2चा मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 5चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि परत 2चं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे ते आपल्याला 2 × 5 × 2 करावं लागेल. ओके. सो इट्स 20 होतं. ओके. ते 20 आपल्याला इथे लिहायचं आहे, ही प्लेस आपल्याला सोडायची आहे. ओके. नेक्स्ट 3 × 2 करा. 3 × 2 किती होणार आहे? 3 2 6 आणि हे 12. तो 12 आपण इथे लिहिला. ओके. आणि नेक्स्ट इथे परत खाली क्रॉस द्यायचा आणि 3 5 15, 15 2 30. ओके. आणि यांची समेशन करायची, राईट? सो 5 2 6 हा 5 येणार, हा 10 येणार. ओके. हे आपलं झालं आन्सर. म्हणजे कुठल्याही 3 डिजिट नंबरचा ज्यावेळी आपण स्क्वेअर करणार आहोत त्यावेळी ही मेथड जर तुम्ही फॉलो केली तर विदिन अ 60 सेकंड आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की स्क्वेअर आपण 3 डिजिट नंबरचा आपण काढू शकतो. ओके. मल्टिप्लिकेशन करायची गरज नाहीये. आता आपण शेवटी 30 सेकंड कसे आले? शेवटी 30 कसे आले? सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण एक मिनिट. ठीक आहे ठीक आहे, नो. हा नाही, एक मिनिट. 3 आणि 5चा मल्टिप्लिकेशन केला आपण. 3 5 15 आणि 15 × 2 30. मग हे 30 आले. ओके. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायचंय, फर्स्ट या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचंय, देन आपल्याला या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि मग 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके. ओके. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? आता आपण सेकंड एक सम घेऊया, दॅट इज तो थोडासा मोठा नंबर घेऊया आपण, दॅट इज 768. ओके. सो आता आपल्याला इथे 8चा स्क्वेअर बघायचा आहे, 64 येणार आहे. 6चा स्क्वेअर असणार आहे 36.
आणि 7चा जो स्क्वेअर असणार आहे तो 49 असणार. तिघांचे स्क्वेअर लिहून घेतले. त्याच्यानंतर ओके, सो त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर काय करायचं, 6 8 जा 56. ओके, आणि 2 112 होणार आहे. इथे क्रॉस द्यायचा, इथे 112 लिहायचंय. ओके, परत इथे आपल्याला 7 6 जा राईट, 7 6 जा 42 इंटू 2 84 होणार आहे. ते आपल्याला इथे 84 लिहावे लागतील. ओके, एक मिनिट, सॉरी. 6 8 जा 48 होतात आणि 48 2 जा 96 होणार आहे. ओके, आणि हा 84 इथे येणार. ओके, आणि परत इथे 7 इंटू 8 जा, मग इथे 2 क्रॉस द्यायचे आणि 7 8 जा 56 2 जा 112. आता यांची सम जर केली तर आपल्याला याचा स्क्वेअर मिळतो. दॅट इज 4 6 6 12, कॅरी 1 जातो. ओके, 6 प्लस 7 7 and 9 16 18 होतो. ओके, परत इथे 1 जातो. ओके, सो 4 4 4 प्लस 4 8 आणि 1 9 होणार इथे. हा 18 होणार आणि तुमचा स्क्वेअर येणार आहे 5 8. ओके, दॅट इज अ 5,89,824. ओके, आन्सर राईट आहे. हो बरोबर आहे. राईट आहे. ओके, आता मला या 2 नंबरचा जो स्क्वेअर आहे ना, ओके, तुम्ही व्हाईट बोर्डचा यूज करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या कॅमेरा ऑन करून, आता तुम्हाला समजलं असेल की स्क्वेअर कसा 3 नंबरचा असून दे किंवा 2 डिजिट्स नंबर असून दे. लास्ट टाइम जो आपण होमवर्क दिला होता, ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं, मला याचा स्क्वेअर कोण पटकन सांगेल विदिन 60 सेकंड मध्ये सांगायचं आहे. 72चा स्क्वेअर. ओके, कोणी सांगू शकेल का पटकन, जे लास्ट टाइम प्रेझेंट होते. Yes, आदित्य आहे का प्रेझेंट? नाही सर, मी बाहेर आहे. अच्छा, मी आता ट्रेन पकडतोय. ओके ओके, ठीक आहे. अजून कोणी ट्राय करणार आहे? तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मग हे सम तुम्ही होमवर्कला घ्या. हा सर, ओके. चालेल सर. ओके, सो आता आपल्याला पुढचा बघायचा आहे. अजून एक नंबर आपण घेऊया ज्यातील 526 घेऊया. ओके, 526 आपल्याला स्क्वेअर करायचे, राईट. तर पहिले या तिघांचेही स्क्वेअर लिहून घ्यायचे. दॅट इज 5चा स्क्वेअर आहे 25, 2चा स्क्वेअर आहे 04 आणि 6चा स्क्वेअर असणार आहे 36.
ओके. अँड देन जसं सांगितलं 2 आणि 6 ची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. 2 6 जा 12 इंटू 2 24 होणार आहे. तो 24 तुमचा इथे लिहावा लागेल. इकडे पाहिजे तर क्रॉस लिहू शकता. त्याच्यानंतर 5 आणि 2 चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. दॅट इज 5 टू सॉरी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 टू जा 10 इंटू 2 20. आणि थर्ड स्टेप तुमची असणार आहे दॅट इज 5 इंटू 6 करावं लागेल आपल्याला. अँड 5 6 जा 30 इंटू 2 दॅट इज 60 असणार आहे. ओके. सो जर आपण बघितलं इथे तुमचा 6 येणार आहे. इथे 3 प्लस 4 होणार आहे. 7 4 प्लस 2 6 होतो. हा 6 ॲज इट इज राहणार आहे. 2 प्लस 5 प्लस 2 7 होणार आहे. आणि इथे तुमचा 2 येणार आहे. बघा हे आमचं राईट आहे. 2,76,676 राईट. राईट आहे ना. ओके. मग तुम्हाला काय करावं लागेल की हे जे मल्टिप्लिकेशन आहे किंवा हा जो रूल आहे ना हा खूप सोपा आहे. जर बघितलं तर सगळ्या याच्यासाठी यूज होतो. ओके. सो आपल्याला आपण अशा प्रकारे कुठल्याही नंबरचा स्क्वेअर म्हणजे तुम्ही 100 पासून 1000 पर्यंत जे काही नंबर आहेत त्याचे काय करू शकता स्क्वेअर करू शकता. ओके. याच्यामध्ये जसं की 5 शेवटी जे 5 डिजिट असतात त्याच्यासाठी काही वेगळी ट्रिक आहे का? त्याच्यासाठी ट्रिक नाही. पण जर आपण हे बघितले ना आता फॉर एक्झाम्पल ओके. सो 101 102 103 अप टू 109 साठी एक वेगळी ट्रिक आहे. ती ज्यावेळी आपण स्पेसिफिक मेथड घेणार आहोत ना स्क्वेअरची. ओके. सो हे जे ज्याच्यामध्ये मिडलला 0 असतात या नंबरसाठी ही मेथड यूज होते की त्यावेळी आपण बघू इथे 5 साठी अशी कुठली हे नाहीये. ओके. मेथड नाही. पण ही जी मेथड आहे याच्यामध्ये विदिन तुम्ही हे जे मल्टिप्लिकेशन करून आपण करणार होतो स्क्वेअर. ओके. सो एका मिनिटाच्या आत तुमचा स्क्वेअर रेडी होतो की किती मोठा नंबर असून देत. म्हणजे आता आतापर्यंत आपण जर बघितलं तर पहिलं 0 टू आपण 100 बघितले ते स्क्वेअर बघितले. आता 100 टू आपण 999 पर्यंत कुठल्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर इझिली काढू शकता. फक्त तुमचे एकच अट असणार आहे की तुम्हाला 1 टू 10 चे स्क्वेअर पाठांतर असले पाहिजे. ओके. तो आता मल्टिप्लिकेशन मध्ये थोडंसं येऊया. मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला एक थोडासा न्यू स्पेसिफिक आतापर्यंत आपण 2 डिजिट आणि 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक मेथड आहे. ती मेथड आपल्याला फक्त बघायची आहे. त्याच्यामध्ये फक्त रूल हाच असला पाहिजे की फॉर एक्झाम्पल हा 23 आहे इंटू 83 जर आपल्याला करायचं असेल तर याचा आन्सर काय येणार आहे. नॉर्मली आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो 3 3 जा 9 लिहितो. ओके. परत 3 2 जा 6 लिहिणार आहोत. प्लस 8 3 जा 24 आणि 8 2 जा 16 16 and 2 18. ओके. या टाईप मध्ये आपण काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. बरोबर आहे ना. मग याचं आन्सर समथिंग काहीतरी
राईट राईट परफेक्ट आहे. 90 ही आपली जनरल मेथड झाली. पण आता हो हो या नंबरला जर तुम्ही ऑब्झर्व केलात त्या नंबर मध्ये काहीतरी वेगळं दिसतं. ओके, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना तर या नंबर मध्ये आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं. जर बघितलात तर हा युनिट थ्री थ्री डिजिटचा थ्री जो थ्रीचा थ्री थ्रीचा हा नंबर 9 अँड हा नंबर सेम आहे. ओके, हा युनिट डिजिटचा राईट नंबर काय सेम आहे. आणि हा हा जो नंबर आहे या दोन नंबरची जी सम आहे ती किती होते? 10 होते बघा. 2 + 8 10. म्हणजे टेन्स प्लेसची सम जर तुमची 10 होत असेल आणि हे जे नंबर जर सेम असतील तर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करण्यासाठी एक वेगळा रूल असतो. ओके, वेगळं सूत्र आहे याच्यामध्ये. जर तुम्ही बघितलात तर ते सूत्र आता आपण फक्त या नंबरसाठी ही स्पेसिफिक मेथड आहे मल्टिप्लिकेशनची, कारण की मल्टिप्लिकेशन आपलं ऑलमोस्ट 3 डिजिट पर्यंत डन झालेलं आहे. त्यामुळे आपण ही स्पेसिफिक मेथड आता इथे चालू करतोय. ते काय या नंबरसाठीच असणार आहे. जसं की आता 23 आहे. 23 इंटू 83 जर मला करायचं असेल तर पहिलं मी काय करणार, 3 3 जा 9 आणि 8 2 जा किती होतात? 16. 16 + 3 करायचा. जो सेम नंबर आहे तो 3 केलात तर तुमचा आन्सर येणार आहे 19. ओके, आणि हे तुमचं आन्सर असणार आहे. आता असंच आपण एक एक्झाम्पल बघूया. दॅट इज 24 इंटू 84. ओके, सो 4 4 जा 16 लिहिलं. 2 8 जा 16 + 4 दॅट इज 20. बघा, हे आन्सर आहे आपलं 2016. हे आन्सर राईट आहे का बघा कॅल्क्युलेटरवर. परफेक्ट आहे. परफेक्ट आहे ना. ओके, माझा कुठलाही नंबर, फक्त रूल हा इथे अप्लाय होतो की स्पेसिफिक मेथड आहे की 10 प्लेसची जी ऍडिशन असली आहे ती 10 असली पाहिजे. आणि हे जर बघितलं तर हे सेम असलं पाहिजे. ओके, ओके नंबर सेम असतील तरच होईल का ते? हा, नंबर सेम असतील तरच होणार आहे. म्हणजे आता हे स्पेशल आहे, स्पेसिफिक मेथड ज्याला आपण म्हणतो. जनरल मेथड मध्ये मी सांगितलं आहे, जनरल मेथडचा आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये झालेला आहे. फर्स्ट लेक्चरला आपण जनरल मेथड सांगितलेली होती. आता याच्यामध्ये अजून आपण जर घेतला तर 48 इंटू 68. ओके, इथे पटकन क्लिक झालं पाहिजे की 4 आणि 6 ची समेशन 10 होते, ऍडिशन 10 होते आणि हा युनिट प्लेस सेम आहे. मग इथे 64 होणार. राईट, 4 6 जा 24. 4 6 जा 24 आणि 24 + 8 तुमचा 32 होतो. ही तुमची मल्टिप्लिकेशन झाली. ओके, अजून असे किती नंबर म्हणजे आपण करू शकतो. एक कोणताही नंबर द्या जो आपण पटकन करू शकतो. 88 इंटू 98. आता 88 इंटू 98. आता याच्यामध्ये जर बघितलं ना ती कंडिशन हे नाही, फुलफिल नाही होत. 8 + 9 10 झालं पाहिजे. ओके 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 ओके, हा, मग इथे आपण 88 इंटू 28 करू शकतो. 88 इंटू 28 करू शकतो. राईट, मग इथे काय होणार आहे, 8 8 जा 64, 2 8 जा 16 + 8 24. ते हे तुमचं आन्सर असतं 24 64. ओके असं. ओके, आता याच्याच रिलेटेड जर तुम्ही बघितलात ना तर
आता समजा असं असेल जसं 88 इंटू 82 जर आपण हा घेतला तर याच्यामध्ये पण तुम्हाला सेम करावं लागेल. स्क्रीन प्लीज स्क्रीनला थोडं हे नका करू हं. आता याचं मल्टिप्लिकेशन किती आहे तर कोण सांगेल? 88 इंटू 82 कॅल्क्युलेटरवर करून आपण फक्त पहिला आन्सर फाइंड आउट करूया. स्क्रीनवरती मेन्शन केलंय का? हा स्क्रीनवरती मेन्शन केलंय, दिसत नाहीये, नाही दिसत आहे. ते डॉट दिसतोय फक्त. फक्त डॉट दिसतंय. 88 इंटू 82 दिसतंय आता? नाही. नाही दिसत आहे ते याने कोणीतरी हे केलेलं आहे. एक मिनिट हा. हा आता दिसतंय. आता दिसतंय. दिसतंय आता. ओके दिसतंय ना? हो हो. मला आता स्क्रीनवर दिसत. Seven to one. 7 to 168. एक जस्ट मिनिट हं, फक्त स्क्रीन व्यवस्थित होतं. माझी स्क्रीन मध्ये हे केली. ओके जस्ट मिनिट प्रॉब्लेम. हा किती नंबर कोणता नंबर घेतलेला आपण? 82 इंटू सॉरी 88 इंटू 82 किती झालेले? 7 टू हॅलो 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 7 to 1 6. 7 टू 1 6. ओके 7 to आता 1. इथे आपल्याला हा राईट ना. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? आता इथे
10 प्लेस सेम आहे राईट, आणि युनिट प्लेस डिफरंट आहे, पण युनिट प्लेसची जी ऍडिशन आहे ती किती होते, 10 होते. 8 + 2 किती होतात, 10 होतात राईट. ओके, मग मगाशी काय होतं की 10 प्लेसची ऍडिशन 10 होत होते, तर याच्यामध्ये पण सेम रूल यूज करायचा, सिमिलर काइंड ऑफ रूल आपल्याला यूज करायचे. सो दॅट इज पहिले 8 × 2 करायचं, जे आपण इथे काय लिहिलेलं आहे, 16 लिहिलेलं आहे. ओके, अँड 8 8 जा किती होतात, 64. आणि जो सिमिलर नंबर आहे तो याच्यामध्ये फक्त काय करायचं, ऍड करायचं, दॅट इज 8. ओके, 64 + 8 तुमचे किती होतात, 72 होत आहेत राईट. ओके, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे युनिट प्लेसची जरी समेशन 10 होत असेल आणि 10 प्लेसला जर काय असेल, सिमिलर नंबर असेल, तर आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता जर आपण बघितलं तर ही समेशन तुम्ही करू शकता, 91 × 99. ओके, हे मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो, दॅट इज 9 × 1 09 लिहायचं, 9 9 जा 81 प्लस 9. ओके, दॅट इज 90. ओके, तो याचं मल्टिप्लिकेशन हे येणार आहे, बरोबर आहे. हो हो. ओके, सर स्क्रीन म्हणजे नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. नाही सर. बाकी अजून सगळ्यांना बाकीच्या स्क्रीन दिसते. हो दिसते. मला वाटतं त्यांनी ते त्याला टच केलं असणार त्याच्यामुळे ते हे झालं. हा, ओके, आता आपण या नंबरचं पण मल्टिप्लिकेशन करू शकतो, जसं की 98 × 92. 8 2 जा किती होणार आहे, 16. 9 9 जा 81, 81 प्लस 8. 81 प्लस 9 होणार. हा सिमिलर नंबरच ऍड करायचा, दॅट इज 90. ओके ओके. ओके, हे पण बघा तुम्ही रिचेक करू शकता. राईट अँड आन्सर. हो बरोबर आहे. हो, सर. ओके, म्हणजे युनिट प्लेसच्या ऐवजी सॉरी युनिट प्लेसला जर 10 समेशन आली पाहिजे युनिट प्लेसची. आणि पहिला जो रूल होता ना, परत एकदा मी हे करतो, रिवाइज करतो. हा जो हा. मल्टिप्लिकेशनचा रूल आहे ना, परत एकदा रिवाइज करतो. बघा, 2 कंडिशन याच्यामध्ये. फर्स्ट रूल जो आहे, फर्स्ट आपण जे बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय होतं की ही 10 प्लेस आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण 34 घेतलं × 36 घेतलं, बरोबर आहे. मग ही जी 10 प्लेस आहे, ओके, ही सेम आहे. आणि या दोघांची काय होते, या दोघांचं जर तुम्ही बघितलं तर या दोघांची समेशन 10 येते राईट. सो त्यासाठी आपण हा रूल बघितला होता की पहिला आपल्याला काय करायचंय, 4 6 जा 24 ॲज इट इज लिहायचे, 3 3 जा 9 होतात, 9 मध्ये 3 ऍड केले की 12 होतात. ओके, हा एक रूल आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा जो रूल असणार आहे, सेकंड रूल असा असणार आहे की 83 × 23. ओके, आज सुरुवातीला आपण बघितलं. आता इथे बघा, युनिट प्लेस सेम आहे आणि 10 प्लेस वेगळी आहे. ओके, मग अशा वेळी पण सेम करायचं. 3 3 जा किती होणार आहे, 9 होतो. 8 2 जा 16. ओके,
आणि जो सेम नंबर आहे तो फक्त त्याच्यामध्ये ऍड करायचा, जो दोन्हीकडे सेम आहे 3 ओके 16 दॅट इज अ 90. ओके हे दोन रूल आहेत मल्टिप्लिकेशनचे. ओके म्हणजे तुम्हाला असे जर सम येत असतील तर आपण करू शकतो. आणि जर सेम नंबर नसेल तर सेम नंबर नसेल म्हणून सांगितली स्पेसिफिक मेथड आहे. सगळ्या जनरल मेथड मध्ये कसं होतं, आता आपण पहिल्या दुसऱ्या लेक्चरला जनरल मेथडचे सम्स बघितले होते. ओके सो जनरल मेथड मध्ये वेगळी क्रिस क्रॉस मेथड मी शिकवलेली होती. आपल्या युट्यूबला पण आहे ती, चॅनलला असेल क्रिस क्रॉस मेथड. पहिले 2 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत आपण. ओके तर ज्यांना क्रिस क्रॉस मेथड वगैरे पाहिजे असेल मग ती जनरल मेथड आहे. आणि या स्पेसिफिक मेथड असतात, त्या फक्त काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात, त्या रूल्स नुसारच ते आपण यूज करू शकतो. ओके आता असं जर असेल समजा 23 इंटू 67 असेल. ओके सो याच्यामध्ये पहिला रूल काय क्रिस क्रॉस मेथड मध्ये मी शिकवलेला की 2763 आणि याला क्रिस क्रॉस मेथड म्हणतात. ओके सो ती मेथड जर तुम्ही युट्यूबवर बघून बघितली आपल्या चॅनलला किंवा ग्रुपवरती लेक्चर्स अपलोड होतात त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ते समजेल. त्याच्यामध्ये आपण 2 डिजिट आणि 3 डिजिट्स घेतलेले होते. ओके आता याचं मला आन्सर सांगा. 72 इंटू 37 सॉरी 72 इंटू 32 2304 किती 2304 2304 चला ट्राय करूया. इथे किती येणार 04 येणार आहे. 7 3 जा 21 प्लस 2 23 राईट करेक्ट आन्सर. ओके आणि याचं 72 इंटू 78 5616 5616 5616 राईट. ओके मग आता होमवर्क लास्ट टाइमचा होमवर्क कोणी कोणी केलाय? लास्ट टाइमचा होमवर्क हा सर केलाय पण घरी आहे, बाहेर आहे. ओके अभिजित दादा. होमवर्क केलाय हो. ते अच्छा कुठे शेअर अच्छा करायचं, ग्रुपवरती शेअर करायचं आहे का? हा ग्रुपवरती शेअर करू शकता किंवा पर्सनल शेअर चालेल. करू शकता. हो 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 चालेल. चालेल. आता होमवर्क साठी आजचे 5 सम तुमचे असणार आहेत. पहिला म्हणजे पहिला आपल्याला स्क्वेअर बघायचे. हा 786 248 269 and 981. ओके हे 5 सम तुमचे होमवर्कला असणार आहेत.
आणि नेक्स्ट 83 into 87. The first one. Second, 63 into 43. Third, 48 into 42. And fourth sum असणार आहे 59 into 51. And fifth sum असणार आहे तुमचा 61 into 61 into 31. ओके, हा होमवर्क असणार आहे. राईट, हे मल्टिप्लिकेशनचे आपले सम झालेले आहेत आणि आज आपण 3 डिजिट नंबरचा स्क्वेअर बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला 2 डिजिटचे क्यूब बघायचे आहेत आणि हे करावं लागेल, पुढे 4 डिजिटची मल्टिप्लिकेशन सुद्धा बघायची आहे आपल्याला. ओके, ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. चलो, गुड नाईट टू एव्हरीवन. गुड नाईट. Good night, sir.